कृष्ण मीडिया मी आपलं डी.एन. साबळे स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. सगळ्यांचेच मतप्रवाह वेगवेगळे असू शकतात, सगळ्यांचेच मतप्रवाह वेगवेगळे असू शकतात, सगळ्यांनाच वेगवेगळ्या घराची अपेक्षा असते आणि त्याच घरापद्धती अशाच पद्धतीचं घर मोकळं. बरेचशा लोकांचं म्हणणं असतं मला अनयूज फ्लॅट पाहिजे, मोठा कार्पेट पाहिजे, ब्रँडेड बिल्डर पाहिजे, बाल्कनी मला पाहिजे, ईस्ट वेस्ट मला पाहिजे, घरात माझ्या सकाळचं ऊन आलं पाहिजे. अशाच पद्धतीचा एक फ्लॅट आहे जो ए ग्रेड डेव्हलपर असणार आहे, बाल्कनी असणार आहे, 1033 कार्पेट पण असेल, पार्किंग पण 2 असतील आणि किंमतही चांगली असेल आणि निसर्गरम्य वातावरणातलं ही घर असेल. तर हा जो फ्लॅट आहे तसं बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा जो फ्लॅट आहे गोदरेज एम्ब्रायडला घोडबंदर रोडला, जिथून तुमच्या घरामधनं जर बघितलं तुम्हाला मेट्रो प्रॉपरली दिसते. मेट्रो ह्या जर ह्या घरातनं जर मेट्रोला पकडायचं म्हटलं तर साधारणतः मेट्रो तुम्हाला एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती तुमची मेट्रो तुम्हाला धरता येईल अशा पद्धतीचं असणार आहे. आणि घर जर बघितलं तर 1033 कार्पेटचं घर असणार आहे. पार्किंग बघितलं तर 2 असणार आहेत. त्याच्यानंतर मेंटेनन्स विचार केला तर 6,500 रुपये मेंटेनन्सही असणार आहे आणि लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे. समोर जर इकडे आलो आपण तर तुम्ही बघू शकता 1 2 3 तुम्हाला चांगल्या पद्धतीचे लिफ्टही मिळणार आहेत आणि 3 BHK ह्या साईडला एक 3 BHK अधिक ह्या साईडला एक 3 BHK. आतमध्ये जाताना ईस्ट फेसिंग आहे, बाहेर येताना वेस्ट फेसिंग आहे. ईस्ट असल्या कारणानं तुमच्या बाल्कनीमध्ये ऊन येईल, तुमच्या हॉलमध्ये ऊन येईल, तुमच्या बेडरूममध्ये ऊन येईल, सगळ्या बेडरूममध्ये ऊन वगैरे येईल. ह्या फ्लॅटचं लेआउट असं आहे की आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा प्रॉपर अशी जागा मिळते जिथे तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीही करू शकता. आणि त्याच्यानंतर प्रशस्त मोठा आणि चांगल्या पद्धतीचा असा हॉल मिळेल, जो हॉल तुम्ही बघू शकता तेवढा मोठा हॉल अधिक तुमचं ह्या साईडला मिळणारं डायनिंग म्हणजे एवढा मोठा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा सुंदर असा एक हॉल मिळू शकतो. आणि हॉलच्या जर डायनिंगच्या हॉलच्या ह्या साईडला जर आपण गेलो तर खरोखरच वापरात येणारी अशी चांगली मोठी प्रशस्त ही अशी बाल्कनी आणि बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो, जिथून मेट्रो जे आहे तो तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतील. मेट्रो ठाण्यामध्ये येऊन ऑलरेडी ठेवलेले आहेत थोडक्यात तुम्ही असं बघा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इकडे येऊन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक किचन म्हणा त्या सगळ्या गोष्टी मी आता दाखवतो. इकड्यानंतर तुम्हाला प्रॉपर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार किचन आहे जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. हा फ्लॅट बिलकुल न वापरलेला आहे, फ्लॅटमध्ये बिलकुल अनयूज अनटच असणारा हा फ्लॅट असणार आहे. याच्या अपोजिटला जर आपण गेलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट आणि सरळ जर आपण गेलो तर पलीकडे तुम्हाला जर बघितलं तर एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे जो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा मिळतो. जॅग्वारचं फिटिंग असणारं हे तुमचं वॉशरूम कॉमन आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे एक बेडरूम आहे, तो बेडरूमला आपण येतो. ह्या बेडरूमची साईज जरी बघितली तर मोठी प्रशस्त आणि चांगली आहे, कारण 1033 कार्पेटमध्ये जरी बघितलं तर गोदरेजचं प्रोडक्ट आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी 1 नंबर आणि चांगल्या पद्धतीची आहे. आणि तिथे ह्या कॉमन बेडरूमला जर तुम्ही बघितली तर तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी ऑलरेडी जागा व्यवस्थित दिली गेलेली आहे. आणि ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हे प्रोजेक्ट असणार आहे. परत ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इकडे तुमचं एक बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही आलात तर ह्या बेडरूममध्ये ह्या साईडला आल्यानंतर परत एक मोठं चांगलं प्रशस्त एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला मिळतं, जे मोठं आणि चांगलं आहे, अनयूज अनटच असणारं आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा बेडरूम आहे. ह्या बेडरूमला तुम्ही जर इकडे आलात तर इथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी चांगली जागा आहे आणि हा बेडरूम आहे. हा बेडरूम पूर्णपणे चांगल्या पद्धतीने वापरायला मिळतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला परत एक इकडे ह्या बेडरूमला बाल्कनी आहे. आणि ह्या बाल्कनीमधनं जर तुम्ही आत्ता हा पावसाचा मोसम अनुभवायला घेतला तर अशा सुंदर पद्धतीचा डोंगर, सुंदर पद्धतीचा पाऊस आणि तुमच्या बाल्कनीमधनं येणारी हवा, ह्या सगळ्याच गोष्टींचा जर विचार केला तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं ह्या 3 BHKला नक्की मिळतो. तुम्ही आत्ता हे आपण पावसाळ्यात व्हिडिओ काढतोय, पावसाळ्यात वातावरण किती सुंदर आहे, किती शांतता आहे आणि किती डोक्याला असं शांत असं वाटते की आपण मुंबईत आहोत की नाही याच्यावरती पण विश्वास बसत नाही. पण घर मात्र खूप सुंदर मोठं प्रशस्त तुम्हाला इथे मिळतं. त्याच्यानंतर जर आपण ह्या साईडला आलो तर ह्या साईडला आल्यानंतर परत इथे एक मोठं चांगलं प्रशस्त बेडरूम असणार आहे. याच्यात पण जरी तुम्ही बघितलं तुम्हाला सकाळचं ऊन तुमच्या याच्यामध्ये घरामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर बेडरूमची साईज मोठी आहे. नंतर आपण इकडे आलं तरी तुम्हाला कपाटाचं परत प्रावधान आहे. अशा पद्धतीचा अनयूज अनटच असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच बेडरूमचं जर आपण इकडे बघितलं तर तुम्हाला इथे बाथरूम वॉशरूम टॉयलेट एक मोठं प्रशस्त चांगलं एक ते पण मिळतं. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धती मी सांगितलंच त्याचप्रमाणे अनयूज अनटच विथ बाल्कनी ईस्ट वेस्ट ह्या सगळ्याच गोष्टीचा सारासार विचार जर करून कोणी घर बघत असेल आणि भविष्यात असं वाटते की मेट्रोला लागून
आणि आज घेऊन जर ठेवलं तर भविष्यातला आपला त्रास संपून जाणार आहे, कारण की मेट्रोपासून 5 ते 7 किलोमीटरांच्या अंतरावर हे घर असणार आहे. तर ज्या लोकांना 1 वर्षानंतर प्लॅन करायचं आहे, आत्ताच्या ट्रॅफिकला कंटाळलेले असतील पण भविष्यात येऊन राहू आपण ठाण्यामध्ये, कारण मेट्रो चालू त्यापर्यंत होईल, तर हा फ्लॅट त्यांना तो असू शकतो. 1,65,00,000 रुपये ह्याची किंमत असणार आहे. त्याच्यात थोडंसं म्हणजे एकदम थोडंसं कमी होईल, पण जास्त कमी होणार नाही. त्याच्यामुळे जर कोणाला हा फ्लॅट आणि विथ बाल्कनी ह्या सगळ्या पद्धतीचं ज्याचं विवरण केलं त्या विवरणाप्रमाणे जर कोणाचं मन सेट होत असेल तर हा फ्लॅट पाहायला या. हा फ्लॅट आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. आणि राहिला प्रश्न बिल्डिंगला OC CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. क्लिअर टायटल प्रोडक्ट आहे. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन याच्यावरती नक्की घेऊ शकता. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रोज दाखवायचा कार्यक्रम आमचा चाललेला आहे. आमच्या कार्यक्रमाला यश देणं हे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि ते यश तुम्ही नक्कीच द्याल. मी तुमच्याकडनं मी आशा अपेक्षा ठेवतो, जेणेकरून सबस्क्रायबर्स, व्ह्यू, कमेंट आणि लाईक बिक हे सगळं जे तुम्ही करणार आहात असंच मी समजतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.